पुढची बातमी पुणे पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष या दोन पक्षांनी एकत्र निवडणूक लढवण्याचं आता पूर्णपणे ठरवल्याचं दिसतंय। अंतिम टप्प्यात चर्चा आहे आणि अधिकृत घोषणा ही लवकरच होईल असा दावा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते माजी महापौर दत्ता धनकवडेंनी केलाय। तर दुसरीकडे सुप्रिया सुळे मात्र असा कोणताही प्रस्ताव आलेला नाही असं सांगतायत। मताची विभागणी झाल्यानंतर निवडून येलेल्या उमेदवाराला अडचण येते। तीच मताची विभागणी होऊन नाही दिली तर त्यांना निवडून यायला सोपं जातं। तर तिथले शहर अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष निर्णय घेतील। चर्चा या एका सशक्त लोकशाहीत होत राहतात। अनेक पक्षांच्या अनेक कार्यकर्ते असतात, उत्सुक असतात, त्यांची काही मतं असतात, त्याच्यामुळे काही टीव्हीवर बोलतात, काही आमच्या कुणाशी बोलत असतात। पण अधिकृत प्रस्ताव हा कुणात म्हणजे ना आम्ही दिला ना त्यांनी आम्हाला दिला। त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीचा आत्तापर्यंत काही चर्चा ना आम्ही त्यांच्याशी केली ना त्यांनीही आमच्याशी केली आहे। दोन्ही बाजूनी महाविकास आघाडीची आमची चर्चा चाललेली आहे, हा पहिला मुद्दा। आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा की आपल्याला आठवत असेल की आदरणीय पवार साहेबांनी मागच्याच वेळी नगरपालिकेला तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल काही ठिकाणी म्हणजे सगळेच पक्ष एकमेकाबरोबर गेलेले आहेत। त्याच्यामुळे अनेक ह्या गोष्टी पुढच्या 1-2 दिवसात तुम्हाला क्लिअर राज्यात दिसतील। दोन्ही राष्ट्रवादी या एकत्रच येणार आहेत, त्याचा काही विषय नाही आणि त्या बाबतीमधल्या चर्चा झालेल्या आहेत। फक्त आता घोषणा होणं बाकी आहे आणि ती घोषणा लवकरच होईल। आपल्याला एक चांगली बातमी त्या माध्यमातून मिळेल। आज स्मिताताई कोंढरेंच्या माध्यमातून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश झालेला आहे त्यांचा माजी नगरसेविकांचा। प्रभाग क्रमांक 38 हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा बालेकिल्ला आहे आणि या ठिकाणचे 5च्या 5 उमेदवार हे चांगल्या मताधिक्याने निवडून आल्याशिवाय राहणार नाहीत असा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो। या बाबतीमध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की कुणी एकत्र यायचं, कुणी महायुतीमधनं लढायचं, कुणी महाविकासमधनं आघाडीमधनं कोण लढतंय याचं उत्तर खरं तर तुम्हाला माहिती आहे की आमचे नेते अजितदादा पवार साहेब असतील, तटकरे साहेब असतील, प्रफुल्लभाई पटेल साहेब असतील, ही मंडळी या बाबतीमध्ये त्यांना योग्य वाटेल किंवा तो जो निर्णय घेतील तो एक आमच्या सारख्यांना खाली कार्यकर्ता म्हणून आम्हा सर्वांना तो बांधलेला असतो आणि त्याप्रमाणे आदरणीय दादा जो निर्णय घेतील तो आम्हा सर्वांना मान्य आहे। माझा पक्ष हा आदरणीय पवार साहेबांचा पक्ष आहे। माझा पक्ष हा आदरणीय सुप्रियाताईंचा आणि आमच्या सगळ्या लीडरचा पक्ष आहे। आमचा पक्ष जिथे कुठे लढेल आणि आमचे उमेदवार जे लढतील ते तुतारी वाजवणाऱ्या मनुष्याचं चिन्ह घेऊनच लढतील। त्याच्यामुळं कोण कुठे काय बोलतंय त्याच्यावर मला काही कमेंट्स पास करायच्या नाहीत। पण एक नक्की आहे की मी मागे सुद्धा सांगितलं की सन्मान्य अजितदादांच्याबद्दल माझ्या मनात कुठलाही रोष, आकस किंवा शत्रुत्व नाही। फक्त माझं एक युनिट आहे, जे युनिट खूप छान बांधलेलं आहे। तिथं ताकदीचे उमेदवार आहेत। पुण्यात महायुती विरोधात महाविकास आघाडी किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्ष हा एक चांगला पर्याय म्हणून त्या ठिकाणी पाहिला जातो आणि तो पर्याय पुणेकरांना हवा असा आहे आणि म्हणूनच त्याच पर्यायाने जावं असं माझं मत होतं किंवा मत आहे। पण या संदर्भामध्ये अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार हे सन्मान्य पवार साहेबांचे आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।